नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक स्मार्ट केम चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पी एम किसान योजनेचा 28 जानेवारीला हप्ता येणार आहे. त्या संदर्भात काय नेमकं अपडेट आहे का 28 जानेवारीलाच येणार आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बघूया. जर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली. म्हणजे जसं की पी एम किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपयाची वार्षिक मदत दिली जाते, जी 3 समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. आता 19वा हप्ता जाहीर होण्याच्या आशा शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली. जसं की 4 महिन्याच्या अंतरकाळाने 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये असे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. तर दर 4 महिन्यांनी आर्थिक मदत मिळते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर 4 महिने 2,000च्या 3 समान हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. आतापर्यंत 18 हप्ता 5 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला होता. म्हणजे जसं की 5 ऑक्टोबर 2024 रोजी 18वा हप्ता जारी करण्यात आला होता. म्हणजे की आपल्या महाराष्ट्रामधून वाशिम जिल्ह्यामधून पाठवण्यात आलेला होता. तर 19वा हप्ता फेब्रुवारीमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण याच काळात 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण. जसं की मग 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण की 1 फेब्रुवारी 2025ला आपल्या देशाचं एक आर्थिक बजेट पेश होणार आहे. आणि त्या आर्थिक बजेटमध्ये पेश झाल्यानंतर आपले रक्कम देखील वाढण्याची शक्यता आहे. तर रक्कम जर वाढली, ती जर 9,000 झाली, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला 3,000 रुपयाचं 19 हप्ता येऊ शकतं. तर 19 हप्त्यासाठी तुमचं काहीतरी म्हणजे पात्रता काय काय असणं ते बघूया. जसं की तुम्ही जमीन मालक शेतकरी असणं गरजेचं. जमीन मालक म्हणजे कसं की तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल आणि दुसरीची जमीन दाखवून एक खोटे कागदपत्र देऊन जर घेत असाल, तर तुम्हाला या महिन्यामध्ये अपात्र करणार आहे. कारण की जानेवारीच्या 30 पासून त्याच्यात कॅम्पेन चालणार आहे. आणि त्याची म्हणजे सर्वच्या सर्व तालुका वाईज, जिल्हा वाईज जे म्हणजे पूर्णच्या पूर्ण म्हणजे जे पी एम किसान लाभार्थी त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे. ज्यामध्ये ते काही बी त्रुटी आढळली तर त्यांना अपात्र करणार आहेत. गरीब आणि लहान शेतकरी, ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी आहे, म्हणजे जर तुमचं 2 लाखांपेक्षा उत्पन्न कमी असेल तरच तुम्ही योजनेसाठी पात्र असाल. तुमचं जर उत्पन्नाचा दाखलामध्ये एखाद्या वर्षी तुमचं जर 2.5 लाखात झालं असेल आणि त्याचं जर तुम्ही सर्टिफिकेट काढलं असेल, तर तुम्हाला याच्यातून अपात्र करण्यात येईल, तुम्हाला इनव्हॅलिड करण्यात येईल. मग तुम्ही विचार करता इनव्हॅलिड झाडचं आमचं व्हॅलिड का होत नाही, कारण की तुमची चुकी आहे, कारण की तुमचं उत्पन्न वाढल्यामुळे तुम्हाला अपात्र करण्यात. आणि दुसरं, तुम्ही टॅक्स पेअर नसला पाहिजे. म्हणजे तुम्ही टॅक्स भरलेला तुमचं पॅन कार्ड कुठेही टॅक्सला वापरता कामा नये. वापरण्यात आला असेल तर तुम्ही या योजनेपासून अपात्र होऊ शकता. आयकरदाता म्हणजे की टॅक्स कौटुंबिक उत्पन्नावर अवलंबित, जे शेतकरी कुटुंब आपल्या उत्पन्नासाठी शेतीवर अवलंबून आहेत त्यांनाच म्हणजे जसं की तुमचं दुसरं काय म्हणजे बिझनेस वगैरे मोठा, त्याच्यामध्ये म्हणजे GST वगैरे येतेच ना टॅक्स. तुम्ही जर कोणत्या दुकानाचे मालक असेल तर तुम्ही देखील म्हणजे या योजनेचा म्हणजे तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्हाला लाभ घेऊ शकत नाही. जर आतापर्यंत घेतला असेल तर तुम्ही 19 हप्त्यापासून तुम्हाला इथून पुढचा पात्र करण्यात येईल. आणि सरकारनं जर मनावर घेतला असं विचार म्हणजे की ते पैसे देखील वापस, तुम्ही जर 18 हप्ते घेतले ते देखील तुमचे पैसे वापस रिफंड त्यांना वापस होणार आहे. तुमची KYC करणं गरजेचं आहे. तुमचं लँड रेकॉर्ड म्हणजे तुमचं बायचान्स तुमचं लँड रेकॉर्ड जर एरर आला असेल आणि त्या ठिकाणी काही त्रुटीच्या कारणाने तुमचं जर लँड रेकॉर्ड नो होत असेल बेनिफिशियरी स्टेटसला, तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन ते ओके करून घ्या, तरच तुम्हाला 19 हप्ता येईल. नाहीतर 19 हप्ता येणार नाही. तुमचं आधारला बँक अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे. तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे का, नुसतं आधार कार्डला लिंक आहे. तुम्ही बोलताल बाहेर जाऊन तुम्ही पैसे बोट लावून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात, पण त्या ठिकाणी तुमचं आधार लिंक असतं. कारण की आधार लिंक आणि DBT लिंक हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामुळे ते देखील तुम्ही चेक करा. तुमचं बँक अकाउंट, आधार लिंक चेक करा, तुमचं KYC चेक करा आणि तुमचं लँड रेकॉर्ड 3 जर ओके असले, बिंदास तुम्हाला 19 हप्ता फिक्सच्या फिक्स म्हणजे काय गॅरंटेड येणारच आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.